Hi, hello, namaste. Welcome to my channel. Today we are solve Math Olympiad question paper 2023. So let us start to solve the question paper. Question number first, select the odd one out. Option A sun, option B moon, option C star, option D bulb. इथे जर आपण बघितलं तर फर्स्ट जे ऑप्शन आहे ते काय नॅचरल थिंग्स आहे आणि ऑप्शन डी जो आहे तो आर्टिफिशियल थिंग आहे किंवा ह्युमन मेड थिंग आहे. सो ऑड वन आउट इज ऑप्शन डी bulb. Option second, sorry, question second, find the missing number in the given number pattern. 1, 5, 9, question mark, 17 and 21. इथे एक ठराविक नंबरने पॅटर्न इन्क्रीज होतो आहे. 1 + 4 5, 5 + 4 9, 9 + 4 13, 13 + 4 17, 17 + 4 21. So our answer is option B 13. Question number 3, question number 3, Ruhi visited the garden on 4th Sunday of November 2008. On which date did she visit the garden? इथे आपल्याला कॅलेंडर दिला आहे आणि क्वेश्चन सांगितलं आहे की रुही 4th संडेला गार्डनमध्ये जाते. तर ती 4th संडेला जाते तर त्या संडेला कोणती डेट आहे हे आपल्याला इथे सांगायचं आहे. तर संडेचा कॉलम बघायचा. संडेमध्ये आपल्याला कोणता संडे सांगितला आहे? 4th संडे सांगितला, म्हणून 1 2 3 4 हा आहे तुमचा 4th संडे. तर 4th संडेला कोणती डेट असते हे आपल्याला इथे सांगायचं आहे. सो तर काय डेट आहे? 26. तर आपला आन्सर आहे ऑप्शन डी 26 नोव्हेंबर. क्वेश्चन नंबर 4, विच ऑफ द फॉलोइंग शेप लुक्स लाइक अ क्यूबॉइड? ऑप्शन ए एक, ऑप्शन बी बॉक्स, ऑप्शन सी ट्रायंगल क्यूब, ऑप्शन डी बलून. तुम्हाला सर्वांना माहिती असेल की क्यूब कोणत्या शेपचा असतो, कसा असतो क्यूब? तर क्यूब असा असतो. ठीक आहे, क्यूब असा असतो. तर ह्या शेपमध्ये तुम्हाला कोणती फिगर, ह्या शेपमध्ये तुम्हाला कोणती ड्रॉइंग दिसते? तर ऑप्शन बी. सो आवर आन्सर इज ऑप्शन बी. फ्रॉग डॅश डॅश इज थर्ड फ्रॉम द राईट एंड इन द गिवन पॅटर्न. इथे आपल्याला फ्रॉगच्या डायग्राम दिलेल्या आहे. तिथेच आपल्याला त्यांनी राईट कॉर्नर पण दिलेला आहे. त्या राईट कॉर्नर पासून आपल्याला थर्ड फ्रॉग कोणता आहे ते आपल्याला इथे सांगायचं आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड फ्रॉग कोणता आहे? एम. सो आवर आन्सर इज ऑप्शन बी एम. Question number 6. Dash dash group of 4 blueberries each can be formed from the given blueberries. इथे क्वेश्चन असा दिला आहे की दिलेल्या ज्या ब्ल्यूबेरीज आहे त्याचे जर आपण त्यांना जर आपण 4चा एक ग्रुप केला तर किती ग्रुप फॉर्म होतील हे आपल्याला त्यांना इथे सांगायचं आहे. सो आपण जर 4 ब्ल्यूबेरीचा एक ग्रुप केला, सेकंड 4 ब्ल्यूबेरीचा सेकंड ग्रुप केला तर किती ग्रुप फॉर्म होता? 2. सो आवर आन्सर इज ऑप्शन ए. Question number 7. There are dash dash people standing on the railway platform. तर इथे रेल्वेचा प्लॅटफॉर्म दिला आहे. तर आपल्याला इथे सांगायचं आहे की इथे किती पीपल तिथे त्या रेल्वे स्टेशनवर उभे आहे ते आपल्याला इथे सांगायचं आहे. सो काउंट करायचे 1 2 3 4 5. किती पीपल आहे? 5. सो आवर आन्सर इज ऑप्शन बी 5. नेक्स्ट क्वेश्चन, which of the following is the heaviest? Cauliflower, option B, baby, option C, lion, option D, parrot. So our answer is option C, lion. Option 9, question 9, select the figure from the option which will complete the given figure pattern. इथे आपल्याला एक फिगर पॅटर्न दिला आहे. ठीक आहे, तर त्यामध्ये तो आपल्याला ती फिगर आपल्याला कंप्लीट करायची. आता इथे जर तुम्ही फिगर बघितली तर ए बी सी डी, तर आपल्याला ई एफ काय पाहिजे? ई एफ. तर फर्स्ट ऑप्शन बघितला आपण तर काय येतो? ई एफ.
सेकंड काय आहे FE, थर्ड काय आहे DF आणि फोर्थ ऑप्शन काय आहे FE. तर आपल्याला आन्सर काय पाहिजे, आपल्याला फिगर ह्या ड्रॉइंगमध्ये आपली फिगर अशी व्यवस्थित फिट झाली पाहिजे, व्यवस्थित बसली पाहिजे. ठीक आहे. आणि आपल्याला सिक्वेन्स किंवा पॅटर्न पण काय पाहिजे EF पाहिजे. सो आवर आन्सर इज ऑप्शन A, EF. Question number 10. There is a certain relationship between the pair of a figure on the either side of. Identify the relationship of the given pair and find the missing number. missing figure. इथे आपल्याला दोन फिगर दिलेले आहे. ठीक आहे. फर्स्ट फिगर आहे बायसिकल. इथे बायसिकलची पेअर आहे दोन व्हील्स. आणि सेकंड फिगर आहे कार. तर आपल्याला कारची पेअर शोधायचा आहे. तर तुम्ही इथे जर व्यवस्थित ऑब्झर्व केला तर इथे बायसिकल दिले. तर बायसिकलला किती व्हील्स असतात, 2 व्हील्स असतात. म्हणून त्यांनी इथे किती व्हील्स दिले आहे, 2 व्हील्स. आता ही आहे कारची फिगर. तर कारला किती व्हील्स असतात, 4. सो तर इथं पेअर काय येईल, 4 व्हील्स. सो आवर आन्सर इज ऑप्शन B, 4 व्हील्स. Next question. There are dash months between the 5th and 9th month of the year. इथे असा क्वेश्चन विचारला आहे की 5th आणि 9th मंथच्या मध्ये किती मंथ्स असतात हे आपल्याला इथे फाइंड करायचं आहे. सो 6, 7, 8 किती मंथ असतात, 3 मंथ्स असतात. सो आवर आन्सर इज ऑप्शन D, 3. नेक्स्ट क्वेश्चन. ॲड द नंबर ऑन द गिवन ॲबॅकस. हे जे गिवन ॲबॅकस आहे त्यात ते गिवन नंबरची आपल्याला काय इथे काय करायची, ॲडिशन करायची. तर त्याआधी आपण काय करू, हे ॲबॅकस नंबर लिहून घेऊया. ठीक आहे. 1, 2, 3 दिस इज 3, 1, 2, 3, 4 दिस इज 4, दिस इज नंबर इज 43. 1, 2, 3, 4, 5 दिस इज 5 and this is 3. So 43 plus 35, answer is 78. So our answer is option B, 78. Next question. Which of the following is the thinnest? Option A, log. Option B, pencil. Option C, bat. Option D, water bottle. Our answer is option B, pencil. Which of the following is arranged in a descending order? Descending order म्हणजे काय, biggest to smallest number. फर्स्ट अरेंजमेंट काय दिली आपल्याला, 76, 72, 27 and 67. तर ही अरेंजमेंट करेक्ट आहे का, नाही. तर आपलं अरेंजमेंट काय पाहिजे, बिगेस्ट टू स्मॉलेस्ट. तर याच्यामध्ये बिगेस्ट नंबर काय आहे, 76. त्यानंतरचा बिगेस्ट 72, त्यानंतरचा बिगेस्ट 67 आणि त्यानंतरचा बिगेस्ट 27. ओके. तर ही काय झाली आपली डिसेंडिंग ऑर्डर. ठीक आहे. तर ह्या ऑर्डरनुसार आपल्याला ही नंबर आहे का आपण चेक करूया आणि आपला आन्सर काढूया. ठीक आहे. सेकंड ऑप्शन काय आहे, 72, 76, 67. तर हे पण ऑप्शन नाही आहे आपला आन्सर. थर्ड काय आहे, 27, नाही. ऑप्शन डी, 76, 72, 67, 27. दिस इज आवर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. द टोटल कॉस्ट ऑफ द गिवन ॲटम इज. तर इथे आपल्याला काही ॲटम दिलंय तर त्याची टोटल कॉस्ट काढायची आहे. ठीक आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, टोटल कॉस्ट काढायची म्हणजे काय करावं लागणार आहे, ॲडिशन करावी लागणार आहे. तर इथे कोणते ॲटम दिले आपल्याला, एक ब्रेसलेट दिला आहे आणि एक बेल्ट दिला आहे. ठीक आहे. तर आपण त्याची ॲडिशन करूया. 58 प्लस 30 we get answer 88. So our answer is option C, 88. Next question. How many more strawberries should be crossed to show the given subtraction sentence? आपल्याला तर इथे त्यांनी 12 - 5 दिला आहे. तर 12 - 5 किती होता, 7.
12 - 5 किती होतं 7. त्यांनी किती क्रॉस केलं स्ट्रॉबेरी 1 2 3. तर त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला अजून किती स्ट्रॉबेरी इथे क्रॉस करावे लागतील की तेव्हा ते आन्सर 7 येईल. तर आपल्याला आपण किती क्रॉस केलेलं आहे, त्यांनी अगोदर किती क्रॉस केलेलं आहे 1 2 3. तर अजून आपल्याला किती करावं लागणार आहे 4. 1 2 3 4. म्हणजे टोटल क्रॉस केलेल्या स्ट्रॉबेरीज किती पाहिजे आपल्याला 7. 1 2 3 4 5 6 7. Okay, so our answer is option B 4. Next question. There are dash dash triangle in the given figure. आपल्याला इथे एक फिगर दिले आहे, तर ह्या फिगरमध्ये ट्रायंगल किती आहे हे आपल्याला इथे फाइंड करायचं आहे. तर हा एक फर्स्ट ट्रायंगल, हा सेकंड, हा थर्ड, हा फोर्थ. ठीक आहे, तर किती ट्रायंगल आहे 4. ऑप्शन सी 4. नेक्स्ट क्वेश्चन. द नंबर नेम ऑफ द नंबर रिटन ऑन द एलिफंट इज. तर इथे एलिफंटवर जो नंबर रिटर्न केलेला आहे, ठीक आहे, त्या नंबरचं नेम आपल्याला इथे शोधायचं आहे. ठीक आहे, इथे नंबर काय आहे 78. तर नंबर नेम किती आहे इथे 87 नाही, 76 नाही, 86 नाही, 78. सो आवर ऑप्शन इज D 78. नेक्स्ट क्वेश्चन. द लेंथ ऑफ द गिवन मॅजिक वॅन्ड इज डॅश डॅश ऑफ पिन. ठीक आहे, आपल्याला इथे ही मॅजिक वॅन्ड दिली आहे आणि खाली आपल्याला त्या पिन्स दिल्या आहे. तर आपल्याला त्याची काय काढायची लेंथ काढायची. तर त्याच्यासाठी काय करायचं, ह्या ड्रॉइंगचा जे फर्स्ट पॉईंट आहे तो असा खाली ड्रॉ करून घ्यायचा. हा जो नेक्स्ट लास्ट पॉईंट आहे तो असा खाली ड्रॉ करून घ्यायचा. ठीक आहे, त्यानंतर ह्या पिन्स काउंट करायच्या 1 2 3 4 5. So our answer is option B 5. Next question. The given number line shows. ठीक है, the given number line shows first option 6 more than 2, second option 3 more than 2, third option 5 more than 3, fourth option 4 more than 2. So here our answer is 6 more than 2. Question number 21. Kanal bought 58 balloons for her brother's birthday party. If she uses only 35 balloons, then how many balloons is she left with? ठीक आहे, तर आता कसं असतं की बऱ्याच मुलांना ॲडिशन कुठे करायची असते, सबस्ट्रॅक्शन कुठे करायची असते हे समजत नाही. ठीक आहे, तर ज्या एक्झाम्पलमध्ये टोटल, टुगेदर, ऑल टुगेदर, सम असे वर्ड असतात तिथे ॲडिशन करायची असते. आणि ज्या एक्झाम्पल्समध्ये लेफ्ट, रिमेन, रेस्ट असे वर्ड आलेले असतात तिथे सबस्ट्रॅक्शन करायची असते. हे जर एक्झाम्पल तुम्ही बघितलं तर ह्या एक्झाम्पलमध्ये लेफ्ट वर्ड आलेला आहे. ठीक आहे, ज्या मुलांना समजत नाही की क्वेश्चन काय त्या मुलांसाठी ही छोटीशी ट्रिक आहे. ठीक आहे, तर लेफ्ट हा वर्ड आलेला आहे, सो इथे आपल्याला काय करायचं आहे सबस्ट्रॅक्शन करायची आहे. ठीक आहे, तर आपल्याला इथे 58 minus 35, our answer is 23. So our answer is option C 23. Next question. Mohit bought the given atom from the market. How many of these atoms look like a cube? तर आपण मागच्याच क्वेश्चनमध्ये बघितलं आहे की क्यूब कसा असतो, क्यूब असा असतो. ठीक आहे, तर ह्या क्यूबच्या शेपमध्ये ह्यापैकी कोणत्या वस्तू आहे किंवा किती वस्तू आहे हे आपल्याला इथे सांगायचं आहे. तर क्यूबच्या शेपमध्ये किती वस्तू आहे 1 2. सो आवर आन्सर इज ऑप्शन बी 2. Question number 23. If a box of chocolate cost 55, then the cost of 3 such boxes of chocolate will be. तर इथे आपल्याला जो क्वेश्चन विचारला आहे की एक चॉकलेट बॉक्सची किंमत आहे 55 रुपीज, तर अशा 3 चॉकलेट बॉक्सची किंमत किती असेल. सो इथे आपल्याला काय करावे लागणार आहे ॲडिशन करावे लागणार आहे. 55
plus 55 plus 55. Our answer is 165. आवर आन्सर इज 165. तर आपल्याला इथे किती रुपीज, इथे त्यांनी आपल्याला रुपीज दिलेले आहे, तर आपल्याला ते आपल्याला आन्सर इथे सांगायचं आहे. 100 प्लस 50 150, 150 प्लस 10 160, 160 प्लस 5 165. सो आवर आन्सर इज ऑप्शन ए 165. नेक्स्ट क्वेश्चन. Priya threw a stone on the mango tree and some mangoes fell down as shown. How many total mangoes fell down? तर इथं क्वेश्चन काय सांगितलं आहे की ही जी प्रिया आहे तिने काय केलं, तर एक स्टोन मँगोच्या ट्रीवर फेकला. ठीक आहे. तर मँगोच्या ट्रीवर तिने स्टोन फेकल्यानंतर खाली किती मँगो पडले आहे हे आपल्याला त्या इथे सांगायचं आहे. तर खाली किती मँगो पडले? 1 2 3 4. The answer is option B 4. Next question. Kirti has a bag which weighs 5 kg and Shruti has a bag whose weight is 2 kg more than the Kirti's bag. Find the weight of the Shruti's bag. तर इथं क्वेश्चन काय आहे की कीर्ती जी आहे तर तिच्याकडे बॅग आहे, त्या बॅगचं वेट किती आहे? 5 kg आहे. आणि जी श्रुती आहे तिच्या बॅगचं वेट कीर्तीच्या बॅगपेक्षा 2 kg जास्त आहे. म्हणजे आता इथे 2 kg जास्त आहे म्हणजे कीर्तीचं किती आहे? 5 आणि श्रुतीचं किती आहे? तर तिच्यापेक्षा 2 kg जास्त आहे. तिच्यापेक्षा 2 kg जास्त आहे म्हणजे 5 + 2 7. तर श्रुतीकडे किती आहे? 7 kg आहे. तर श्रुतीकडे किती kgची बॅग आहे? तर 7 kgची बॅग आहे. ऑप्शन काय आहे? सी 7 kg. नेक्स्ट क्वेश्चन. अमन हॅज 1 2 3 4 5 6 7 8 9 kites and Manju has 1 2 3 4 5 6 7 kites. How many kites do they both have together? So तर ह्या दोघांकडे इतक्या काइट्स आहे, तर टोटल त्यांच्याकडे किती काइट्स हे आपल्याला इथे फाइंड करायचं आहे. सो 1 2 3 4 5 6 7 8 9 9 प्लस 1 2 3 4 5 6 7 7 16. So our answer is option B 16. Select the incorrect statement. First, shape of the chalk piece is mostly cylindrical. This is the right statement. Second, the birthday party caps are cone shape. बर्थडे पार्टीच्या ज्या कॅप्स असतात त्या अशा असतात, तर त्या कोन शेपच्या असतात. दिस इज ऑल्सो करेक्ट स्टेटमेंट. अ डोअर इज मोस्टली रेक्टँग्युलर इन शेप. डोअरचा शेप असा असतो, रेक्टँग्युलर असतो. ठीक आहे. आणि अ विंडो इज ऑलवेज स्क्वेअर. तर जो लास्ट क्वेश्चन आहे, तर सगळ्याच विंडो काही स्क्वेअर शेपच्या नसतात. काही विंडो सर्कल शेपच्या असतात, काही रेक्टँगल शेपच्या असतात, काही विंडो स्क्वेअर शेपच्या असतात. तर ऑलवेज त्यांनी इथे आपल्याला सांगितलं की ऑलवेज स्क्वेअर असतात, ऑलवेज स्क्वेअर नसतात. तर हे जे स्टेटमेंट आहे ते काय इनकरेक्ट आहे. तर आन्सर आहे आपलं ऑप्शन डी. अ विंडो इज ऑलवेज square. This is our incorrect statement. Okay. Next question. In a garage, 42 cars were repaired in the first week and 35 cars were repaired in the second week. How many total cars were repaired in both weeks? तर आपल्याला इथे काय करावी लागणार आहे? ॲडिशन करावी लागणार आहे. सो 42 प्लस 35 77. So our answer is option B 77. Next, Virat has 18 toys in his toy chest. He gave 5 toys to his sister. There are dash toys left with him. तर विराटकडे किती होते? 18 टॉयज होते. त्यापैकी त्याने 5 टॉयज त्याच्या सिस्टरला दिले. तर त्याच्याकडे आता किती टॉयज राहिले आहे हे आपल्याला इथे काढायचं आहे. सो 18 minus 5. Answer is 30. So our answer is option A 30.
Next question. Sumit got a cricket team jersey for a match in his locality. Which of the following is the number name of his jersey number? इथे जर्सी दिली आहे आणि जर्सीवर नंबर दिला आहे 83. तर आपल्याला ह्या नंबरचं नेम सांगायचं आहे. तर 83. ऑप्शन आहे बी 83. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. ऑप्शन ए, book can roll as well as slide. Option B, box is 3D shape. Option C, a rectangle has 3 sides. Option D, the shape shaded face in the figure is a triangle. तर आपण इथे जर ऑप्शन बघितले, फर्स्ट ऑप्शन बुक स्लाइड होऊ शकतं पण ते रोल होऊ शकत नाही. त्याच्यानंतर ऑप्शन सेकंड आहे बॉक्स. तर बॉक्स इज अ 3D शेप. तर यस, बॉक्स इज अ 3D शेप. त्याला 3D शेप म्हणजे क्यूब शेप सारखा असतो, तो 3D शेप असतो. ठीक आहे. नंतरचा ऑप्शन आहे रेक्टँगल हॅज अ 3 साइड्स. तर रेक्टँगलला 3 साइड्स नसतात, रेक्टँगलला 4 साइड्स असतात. तर हे काय इनकरेक्ट आहे, हे पण इनकरेक्ट आहे. ठीक आहे, हे करेक्ट आहे. त्यानंतर द शेडेड फेस इन द फिगर इज अ ट्रायंगल. आता इथे जो त्यांनी शेड केलेला जो शेडेड फिगर जी आहे इथे हा जो शेप आहे तो हा ट्रायंगल शेप आहे का? तर नाही. तर हे पण स्टेटमेंट काय रॉंग आहे. तर आपलं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, बॉक्स इज अ 3D shape. Okay, next question. Arrange the following object in descending order according to their length and select the correct option. तर डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे काय? द बिगेस्ट टू स्मॉलेस्ट नंबर. तर आता आपल्याला यांची हे जे आपल्याला त्यांनी डायग्राम दिला आहे त्यांची आधी आपल्याला लेंथ फाइंड करायची आहे. त्याच्यानंतर ते असेंडिंग ऑर्डरने आपल्याला ते अरेंज करायचं आहे. तर कोमची जर साईज बघितली आपण तर 1 2 3 4 5 6 7 डॉट आहे. कॅन्डलची जर बघितली आपण तर ती 1 2 3 4 5 6 कॅन्डल आहे. आणि जर रोपची जर बघितली आपण तर 1 2 3 4 5 6 7 8. ही आहे 8 पॉइंट, ही आहे 6 पॉइंट आणि ही आहे 7 पॉइंट. सो आपली डिसेंडिंग ऑर्डर काय होईल? 8 7 6 मीन्स रोप, कोम आणि कॅन्डल. ऑप्शन आहे आपलं सी, रोप, कॉम आणि कॅन्डल. हे आहे आपलं आन्सर. नेक्स्ट. आशिष वेंट फॉर Bhangra classes in September 2000X. If every Tuesday and every Sunday is a holiday, then fill in the blanks. Option A, the number of the day Ashish went for the Bhangra classes is. ठीक आहे. तर इथे काय सांगितलं आहे की तो एका क्लासला जातो. ठीक आहे. तर तिथे त्याला ट्यूजडेला आणि संडेला तर काय असते? हॉलिडे असते. मग हा जो आहे ट्यूजडेचा कॉलम आणि संडेचा कॉलम आपण तिथे लाईन मारून घेऊया. तर इथे काय असतं? त्याला सुट्टी असते किंवा हॉलिडे असतो. तर तो टोटल पूर्ण मंथमध्ये किती दिवस क्लासला जातो किंवा किती दिवस क्लासला गेला हे आपल्याला इथे फाइंड करायचं आहे. सो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22. तर तो किती डेज स्कूलला क्लासला गेला आहे? 22. द नंबर ऑफ द हॉलिडेज इन द मंथ इज. तर त्याला पूर्ण मंथमध्ये किती हॉलिडे आपल्याला हे काउंट करायचं आहे? 1 2 3 4 5 6 7 8. तर त्याला किती हॉलिडे? 8. सो आवर ऑप्शन इज डी, 22 and 8. This is our correct answer. Next question. Match the followings and select the correct option. Column A, 7 tens plus 3 ones plus 5 ones. तर हा काय नंबर तयार होईल? 7 tens plus
3 ones प्लस 5 ones, 3 ones प्लस 5 ones किती झाले 8. हा 8 ones आणि हा किती झाला 7 tens, म्हणजे हा झाला 78 नंबर. नेक्स्ट बघा 8 tens अँड 9 ones, म्हणजे हा झाला तुमचा 89 नंबर. ठीक आहे. नेक्स्ट काय 5 tens प्लस 2 ones प्लस 3 tens प्लस 4 ones, 5 प्लस 3 tens म्हणजे झाले तुमचे 8 tens आणि 2 प्लस 4 म्हणजे तुमचे झाले 6 ones. हा नंबर झाला तुमचा 86. तर आपल्याला इथे काय करायचं, त्यांचे पेअर्स बनवायच्या. तर 78 म्हणजे हा तुमचा झाला 78, हा 89 हा तुमचा झाला 89 आणि हा 86 हा तुमचा 86. मग पीचा ऑप्शन, पीचा आन्सर काय आहे 2. पीचा आन्सर आहे 2. क्यूचा आन्सर काय आहे 3. क्यूचा आन्सर आहे 3. आरचा आन्सर काय आहे आरचा आन्सर आहे 1. सो आवर आन्सर इज ऑप्शन सी. दिस इज आवर करेक्ट आन्सर. नेक्स्ट, which of the following abacus shows the number which is less than 75 but more than the 66. आता इथे त्याने आपला अबॅकस नंबर दिलेले आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला नंबर फाइंड करायचा आहे की जो 66 पेक्षा मोठा आहे पण 75 पेक्षा लहान आहे. ठीक आहे. आता आधी आपण अबॅकस नंबर लिहून घेऊया. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6 7 8 8 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 this is 4 1 2 3 4 1 2 3 4 5 6 7 1 2 3 1 2 3 4 5 6 7 8. ठीक आहे. तर आता आपल्याला क्वेश्चन काय आहे, विच ऑफ द फॉलोइंग अबॅकस शोज द नंबर विच इज लेस दॅन 75 बट मोर दॅन 66. आपल्याला याच्यामध्ये असा नंबर फाइंड करायचा आहे की जो 66 पेक्षा मोठा पाहिजे, 66 पेक्षा मोठा पाहिजे आणि 75 पेक्षा लेस पाहिजे. तर तो नंबर आहे 74. सो आवर आन्सर इज ऑप्शन सी 74. आय होप तुम्हाला मी सांगितलेले क्वेश्चन्स आन्सर समजले असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.